नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक्निकल शेती ॲग्री या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मागील जो आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये एका शेतकऱ्यांनी कमेंट केली आहे की आपण रासायनिक खत कोणत्या पद्धतीने आपल्या फळबागेला देऊ शकतो। तर आज त्याच टॉपिकवर मी आज चर्चा करणार आहोत की आपण रासायनिक खत कोणत्या पद्धतीने आपल्या झाडाला देऊ शकतो। तर हेडिंग तर तुम्ही बघतच आहे की भट्टी खत पद्धत। आता तुम्ही म्हणाल का आपल्याला काय भट्टी गिट्टी लावा लागते, तर शेतकरी मित्रांनो आपल्याला भट्टी गिट्टी काही लावा लागत नाही। तर ही एक भट्टी म्हणजे एक गरम मधूनच मी तुम्हाला असं सांगणार आहे की कशी आपण भट्टी लावू शकतो रासायनिक खताची। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता फळबागेला शेणखत टाकतात असेल किंवा टाकत असेल किंवा टाकायचं असेल तर अशात काय करायचं, जर आपण फळबागेला 5 ट्रॉली शेणखत टाकत असेल तर 5 ट्रॉलीतली 4 ट्रॉल्या शेणखत आपण पूर्णतः त्या बागेत फेकून द्यायचं आणि 1 ट्रॉली शेणखत हे आपण शिल्लक राहू द्यायचं। मग ह्या 1 ट्रॉली शेणखत का बरं शिल्लक राहू द्यायचं, तर 1 ट्रॉली शेणखत यासाठी शिल्लक कारण का आपल्याला लावायची आहे भट्टी। त्या शेणखतामध्ये आपल्याला रासायनिक खताची भट्टी लावायची आहे। ही पद्धत एक जबरदस्त पद्धत आहे आणि 100% 102% फायदा आपल्याला पूर्णतः होणार आहे मित्रांनो। तर भट्टी कशी लावायची, आपण ते 1 ट्रॉली शेणखत मधले दोन भाग करायचे। म्हणजे 2 भाग करायचे म्हणजे अर्धी ट्रॉली पहिले एक तळवा घ्यायचा, तो आपल्या शेतामध्येच आतरून द्यायचा। मग त्या तळवा आतरल्यावर काय करायचं, अर्धी ट्रॉली शेणखत त्या तळवावर पूर्णतः पसरून द्यायचं। मग पसरवलं अर्धी ट्रॉली शेणखत त्या तळवावर पसरून द्यायचं। पसरवल्यावर काय करायचं मित्रांनो, जो आपण 300 झाडा समजा 300 झाडाचा मी डोस घेतला किंवा कोणाकडे जास्त असतात, जो आपला पूर्ण रासायनिक खताचा डोस आहे तो काय करायचा पूर्ण तिथे आणायचा आणि पूर्णतः या शेणखतावर त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन सुद्धा राहतात, त्यामध्ये सेकंडरी पण राहतात, त्यामध्ये नत्र स्फुरद पालाश पण राहतात। असे जे पूर्ण अन्नद्रव्य आहे याचा पूर्ण मिक्स करून या शेणखतावरच आपण पूर्णतः एक थर द्यायचा रासायनिक खताचा। अर्धी ट्रॉली शेणखत आपण अगोदर टाकले, त्यावर रासायनिक खत जे आपण पूर्ण डोस आहे या वर्षीचा तो पूर्ण देऊन द्यायचा आणि नंतर जे आपलं उरलेलं अर्धी ट्रॉली शेणखत आहे ते यावर अजून पसरून द्यायचं। म्हणजे पहिले आपण तो थर टाकला, नंतर रासायनिक खताचा थर टाकला, त्यानंतर आपण अजून जे उरलेलं शेणखत आहे ते पसरून दिलं। मग आता ही लागली भट्टी। मग भट्टी लागल्यावर काय करायचं, ही भट्टी आपण 10 दिवस अगोदर लावायची। म्हणजे आज आपल्याला पाणी सोडायचं आहे 10 दिवसानंतर, तर आज आपल्याला ही भट्टी लावणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो। नंतर काय करायचं, मार्केटमध्ये 100 रुपयाला 200 रुपयाला पीएचबी कल्चर मिळते, म्हणजे फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, झिंक सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया मिळतात किंवा ऑनलाईन सुद्धा आपण आणू शकतो, कृषी केंद्रात उपलब्ध आहे। पीएचबी म्हणजे फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, झेडएन म्हणजे झिंक सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, अशी एक बॅक्टेरियाची 1 लिटरची बॉटल मिळते। ही 1 लिटरची बॉटल काय करायचं, 100 लिटरचा ड्रम घ्यायचा, 100 लिटर पाण्यात आपण गूळ, बेसन, ताक, शेण 10 किलो शेण, गोमूत्र आणि ती कल्चर हे आपण 2 दिवस सडू द्यायचं। सडू दिल्यावर काय करायचं, ती आपलं या जी आपण भट्टी लावली आहे शेणखताची रासायनिक खताची, यामध्ये करायचे वरून बारीक बारीक होल, असे होल पाडायचे। होल पाडल्यावर काय करायचं, जे आपण कल्चर तयार केलाय पीएचबी कल्चर, एमबी कल्चर म्हणजे फॉस्फेट सॉल्युबल, हे बॅक्टेरियाचे कल्चर या होलामधून आपण 2-2, 3-3 लिटर पाणी रोज सोडायचं। आपल्या टाकीतलं सरेपर्यंत आपण रोज या होलामधून ते पाणी असं सोडायचं आणि आपलं साधं पाणी यावर असं मारून द्यायचं वरून। आणि यावर हे आपलं पूर्ण शेणखत गोणीच्या पोत्यानं, बोंद्राच्या पोत्यानं किंवा सावली असली तर काही वांधाच नाही, ते पूर्ण झाकून द्यायचं। आणि रोज या आपण 7 दिवस यामधून 2-2, 3-3, 4-4 लिटर पीएचबी कल्चर, जीवाणू कल्चर सोडत राहील किंवा वेस्ट डिकम्पोजर सुद्धा सोडलं तरी चालते। आणि हे जीवाणू सोडल्यावर काय करायचं, 10व्या दिवशी जेव्हा आपण आता उद्या पाणी लावायचं तर आज आपल्याला सल्फेट टाकायचं आहे बगीच्याला, मग हे इथून पावड्यानं उखरायची माल तोडल्याने। मग आपल्याला काय दिसेल, तुम्हाला पूर्णतः शेणखत हे कुजलेलं दिसेल आणि अंदरचं जे आपण रासायनिक खताची जी मात्रा टाकली होती ही पूर्णतः तिथून गायब झालेली दिसेल। मग तुम्ही म्हणा गेली कुठं, तर हे जे काय करतात, हे जीवाणू आपण टाकले हे ऍक्टिव्ह होतात, हे रासायनिक खत त्यांचं अन्न राहतात, हे खातात। हे खाल्ल्यावर ते काय करतात, त्यांचा सलाइवा जे सोडतात हे त्या शेणखतात पूर्ण मिक्स होतात आणि हे खत एक जीवाणू खत म्हणून तिथेच भट्टी तयार होतात। म्हणजे गरम, जर तुम्ही असं हात टाकाल तर तुम्हाला असं गरम आणि भुसभुस आणि वास येईल त्याचा। तर असं जबरदस्त खत हे तयार होते आणि हे आपण डायरेक्ट
त्या दिवशी आपण झाडाला 3-3 किलो 4-4 किलो आपला गंज पाहून असं आपल्या पूर्ण झाडाला आपण देऊ शकतो प्रति झाड म्हणून. मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचा फायदा कसा, जेव्हा आपण रासायनिक खत डायरेक्ट टाकल्यावर काय होतात ते 12व्या दिवशी आपल्या झाडाला म्हणते लागू पडते. आता DAP समजा 13व्या दिवशी आपल्या झाडाला लागू पडते, सुपर फॉस्फेट 21-22व्या दिवशी झाडाला लागू पडते. मग आपण म्हणतो कोण कसं लागू पडते बा, डायरेक्ट टाकलं आपण आणि लागू कसं पडलं, तर हे तसं लागू नाही पडत असते. जेव्हा आपला हा दाना जातो हा एक तिथे क्रिया तयार करतो, क्रिया केल्यावर ते जीवाणू तिथे जातात. आता फॉस्फेट खायला फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जाईल, मग ते फॉस्फेटवाले बॅक्टेरिया गेल्यावर त्या दाण्यातलं ते काय कन्व्हर्शन होऊन ते खातात. खाल्ल्यावर ते काय करतात एक सलाइवा सोडतात आणि तो सोडल्यावर जे कार्बन असतात तो झाडाला जाऊन तिथे आपल्या झाडाला फॉस्फेट मिळतात, म्हणजे पालाश नंतर स्फुरद मिळतात. मग अशात काय होतात जर आपण हे पहिलेच जर आपण हे बनवून आपण झाडाला देऊन दिले तर त्यांचं जे काम आहे हे सोपं होऊन जातं. सोपं झाल्यावर आपल्याला पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्याच पाण्यात ते झाडाला नत्र स्फुरद पालाश मायक्रोन्यूट्रॉन पूर्ण मिळून जाते आणि आपल्या झाडात बॅक्टेरियाची आपल्या जमिनीत संख्या खूप वाढते. मग अशात काय होते झाडात आपल्या तुम्हाला दिसून येईल शेतकरी मित्रांनो एक अलग प्रकारची एनर्जी आपल्या झाडात पाहायला मिळेल. आपले झाड एकदम डेव्हलप दिसेल, खूप चांगली दिसेल, हिरवीगार पत्ती, आणि जर तुम्ही पाहाल तर तिथून 6 महिन्यात पावसाळा लागेल फळगळ सुद्धा तुम्हाला कम दिसेल. तर अशा प्रकारे आपण भट्टे लावून शेतकरी मित्रांनो ही पद्धत जास्त कुणाला माहित नाही, मी ही करत असतो आणि मला याचे खूप चांगले रिझल्ट आहे. केळी बागायतदार सुद्धा हे आता खूप प्रमाणात वापरत आहे, कारण का आपल्या जमिनीत जी बॅक्टेरियल काउंटिंग आहे ही कमी झालेली आहे. तर ही ओळखून आपण अशा प्रकारे जे स्वस्तच असतात 200-200 रुपयाची बॉटल आणून आपण यामध्ये जर टाकली त्याचं जीवामृत करून तर आपल्याला बेस्ट रिझल्ट शेतकरी मित्रांनो मिळू शकतो. तर अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना सुद्धा पाठवा आणि संत्रा इतर विषयी सुद्धा आपण अशीच माहिती घेऊ. जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ लागत असेल तर लाईक जास्त करा आणि मला कळवा, मी त्या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवून देईन. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.